हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. तर आता आम्ही उत्तर काशीवरून निघालो आहोत गंगोत्रीला जाण्यासाठी. उत्तर काशीवरून गंगोत्री 97 किलोमीटर आहे आणि जायला कमीत कमी 4 तास लागतात. गुगल मॅपवरती 3.5 तासाचा रोड दाखवते, पण आपल्याला जायला कमीत कमी 4 तास लागते, कारण फार घाटाचा रस्ता आहे तिथे आणि मध्ये मध्ये ट्रॅफिक जॅम सुद्धा होते. हे चेकपोस्ट लागते. आता सध्या आम्ही पोहोचलो आहोत गंगोत्रीमध्ये. अलीकडे सोडतात आणि आपल्याला 3 किलोमीटर मंदिरापर्यंत जावं लागतं. त्याच्या पुढे 4 व्हीलर अलाउड नाही आहे. गंगोत्रीमध्ये यमुनोत्री एवढं चढायचं नाहीये, फक्त 2 किलोमीटर ह्या कमानीपासून पुढे आहे. आतमध्ये खूप सारे दुकान आहे, म्हणून तुम्ही टाइमपास करत आतमध्ये जाऊ शकता. फार कंटाळा पण येत नाही तिथपर्यंत जाण्यासाठी. अलीकडेच पोहोचल्या आम्ही नाश्ता करून घेतला होता. इथे पिट्टू किंवा घोडे तर नाहीये, पण त्या जागेवरती व्हीलचेअर आहे. इथे जर कोणाला जायला प्रॉब्लेम होत असेल तर व्हीलचेअरवरती जाऊ शकता. पर पर्सन रेट आहे 1,500 रुपये. तर इकडे मंदिराच्या अलीकडे शूज स्टँड आहे आणि तिथून पुढे लाईन मध्ये लागायचं. आम्ही इथे पोहोचलो होतो 1 वाजता, पण लाईन फार मोठी होती, यामुळे आम्हाला दर्शन करायला 2:30 वाजले. वरून आहे, पण तिथपर्यंत ट्रेक नाही बनवला, यामुळे सर्वजण इथेच पूजा वगैरे करतात. तिथे खूप सारे देवी देवतांचे मंदिर होते. जर तुम्ही चारीधाम यात्रा करत असाल तर तुम्ही यमुनोत्रीवरून इकडे आल्यावरती उत्तर काशीमध्ये एक स्टे करा आणि दुसऱ्या दिवशी गंगोत्रीला जाऊन वापस उत्तर काशीमध्ये स्टे करा. पण जर तुम्ही हरिद्वारवरून डायरेक्ट इकडे येणार असाल तरी पण तुम्ही हरिद्वारवरून उत्तर काशीमध्ये स्टे करा, कारण जास्त प्रवास केल्याने हे तब्येत पण खराब होऊ शकते यामुळे. आणि तिसऱ्या दिवशी वापस गंगोत्री करून तुम्ही जर डायरेक्ट हरिद्वारला गेले तरी चालेल. पण कितीही काही केलं तरी पण दुसरा मुक्काम हा उत्तर काशीमध्येच पडतो, कारण गंगोत्रीवरून उत्तर काशीला यायला खूप वेळ लागतो. मध्ये खूप ट्रॅफिक जाम असते, यामुळे उत्तर काशीच एक चांगला ऑप्शन आहे यामध्ये. आणि उत्तर काशीमध्ये राहायची फार सोय आहे, खूप साऱ्या हॉटेल्स आहेत, यामुळे उत्तर काशी बेस्ट आहे.
मंदिराच्या रांगेकडे. ह्या रांगेच्या बाजूच्या भिंतीवरती खूप साऱ्या देवांच्या मूर्त्या होत्या. म्हणजे जवळपास सर्वच देवांच्या मूर्त्या होत्या. बाजूने चालू झाली. आता आम्हाला वाटत होतं की जवळपास आम्ही अर्धी लाईन पुढे आलो आहोत, पण पुढे जाऊन पण खूप फिरायचं होतं. रांगेतून वरचे ग्लेशियर्स दिसत होते. भेटतो 10 रुपये मध्ये एक वाटी. पलीकडे आहे ते मंदिर. आता जवळपास आम्ही खूप आतमध्ये आलो होतो. आता आमचं दर्शन करून झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत वापस उत्तरकाशीला जाण्यासाठी. दर्शन वगैरे करून आम्हाला निघायला वाजले 3:30 आणि आम्ही वापस उत्तरकाशीमध्ये पोहोचलो होतो 6:30 वाजता. तुम्ही गंगोत्रीला आलात तर उत्तरकाशी हेच एक तुम्हाला साठी ऑप्शन आहे, बाकी वगैरे काही नाहीये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.